ब्रेकफास्ट मीन्स ब्रेक द फास्ट म्हणजे उपवास तोडणे, सोडणे किंवा मोडणे. बघा श्रोते हो, रात्रभर आपण झोपलेल्या अवस्थेत असतो, त्यामुळे रात्रभर हा आपला उपवास घडलेला असतो आणि त्या रात्रीच्या 9 ते 10 तासाच्या उपवासानंतर आपण पहिल्यांदा जे काही म्हणजे जेवण घेतो त्यालाच नाश्ता असे म्हणतात. म्हणजेच नाश्त्याला पहिलं जेवण असे म्हणतात. चला तर मग लेट्स गो अहेड. हॅलो, नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल राजश्री हेल्थ सखी. आजच्या भागामध्ये आपण नाश्त्याविषयीची माहिती घेणार आहोत. यामधून तुम्हाला नाश्ता करावा की नाही, का करावा, कधी करावा आणि कसा असावा याविषयीची माहिती किंवा या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ब्रेकफास्ट का करावा? तर ब्रेकफास्ट केल्यामुळे किंवा नाश्ता केल्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते. चांगल्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या योग्य कार्यवाहीसाठी किंवा योग्य कार्यासाठी नाश्ता आवश्यक आहे. नाश्त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDLची पातळी कमी होण्यास मदत होते. तसेच डायबेटीस होण्याची शक्यता कमी होते. हृदयरोग तसेच ओव्हरवेट म्हणजेच ओव्हर जे वजन वाढते ते संतुलित राहण्यासाठी मदत होते. उत्तम स्मरणशक्तीसाठी नाश्ता करणे आवश्यक आहे. तसेच नाश्ता केल्यामुळे आपले कॉन्सन्ट्रेशन उत्तम होते. नाश्ता नाही केला तर आपल्याला थकवा, चिडचिडेपणा यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे जी असतात त्यापासून आपले शरीर वंचित राहते. मग त्यामुळेच काय होतं, तर शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे न मिळाल्यामुळेच ह्या समस्या सर्व निर्माण होतात, जसे की थकवा, चिडचिडेपणा आणि मूड चांगला न राहणे. मग नाश्ता केल्यामुळे मूड चांगला राहण्यासही मदत होते. तसेच हेल्दी किंवा बॅलन्स्ड ब्रेकफास्टमुळे किंवा पोषक अशा संतुलित अशा नाश्त्यामुळे आपल्या मेंदूच्या योग्य त्या कार्यासाठी आवश्यक ग्लुकोज पुरवले जाते. तसेच नाश्त्यामुळे आपला मेटाबॉलिझम लेवल हे वाढण्यास मदत होते. म्हणजेच चयापचय क्रिया आपली सुधारते. म्हणजेच आपण जे काही अन्न खातो त्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याची जी क्रिया असते ती उत्तम राहते. नाश्ता वगळल्यामुळे आपण म्हणजे बरेचसे लोक काय करतात, तर वजन कमी करण्यासाठी नाश्ता स्किप करतात किंवा टाळतात, तर त्याचा उलट परिणाम होतो. नाश्ता वगळल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढते. कारण आपण नाश्ता न केल्यामुळे एकदम जास्त भूक लागते काही काळानंतर आपल्याला आणि आपलं प्रमाणाच्या बाहेर म्हणजे आपण नाश्ता केल्यानंतर जे काही दुपारच्या वेळी जेवण करू त्यापेक्षा ओव्हर इटिंग जास्त होते आणि त्यामुळे उलट वजन वाढण्यासच मदत होते. नाश्ता केल्यामुळे आपले जंक फूड किंवा फास्ट फूड खाण्याचं प्रमाण कमी होते. त्याची जंक फूडची भूक जी आहे आपली ती कमी होते किंवा प्रमाण कमी होते किंवा बंद होते. संतुलित ब्रेकफास्टमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात तर राहतेच, पण भावनिक आरोग्याससुद्धा प्रोत्साहन मिळते. सतत किंवा जास्त काळ ब्रेकफास्ट जर आपण टाळला तर टाईप 2 डायबेटीस होण्याची शक्यता असते. तसेच हृदयरोग व चयापचय सिंड्रोम तसेच जुनाट आजार होऊ शकतात. नाश्त्यामुळे संपूर्ण आरोग्याला आवश्यक जीवनसत्वे व खनिजे मिळतात. ते वगळल्यास पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीराच्या कार्यक्षमतांवर विपरीत परिणाम होऊन काही काळानंतर अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. अशा प्रकारे उत्तम, समतोल, संतुलित, पौष्टिक नाश्ता केल्यास आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो व न केल्यास म्हणजेच ब्रेकफास्ट न केल्यास आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मग प्रत्येकाने नाश्ता करणे हे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला समजले असेलच. तर मग नाश्ता कधी करावा हे पण महत्त्वाचे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे, नाश्ता हा सकाळी 8 ते 9 या वेळेत केल्यास अतिशय उत्तम वेळ आहे ती. ज्यांना नाश्ता करायची सवय नसेल किंवा वेळेत नाश्ता करायची सवय नसेल त्यांनी
बाकीच्या कामांचे व्यवस्थित नियोजन करून शक्यतो या वेळेत नाश्त्यासाठी वेळ काढायलाच हवा. तर नाश्ता कसा असावा हेही महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे तर नाश्ता हा घरी बनवलेला असावा, कारण घरी बनवलेला नाश्ता हा पोषक तत्वांनी भरपूर असा असतो. नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ वापरून तसेच कमी तेलातील पदार्थ बनवावेत. जसे की नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ म्हटले तर पनीर, दुधाचे पदार्थ, दूध, तसेच अंडी यासारखे पदार्थ, प्रोटीनयुक्त पदार्थ आपण नाश्त्यामध्ये वापरून आपला ब्रेकफास्ट केला पाहिजे. तसेच दररोज वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर दररोज असे नवनवीन आरोग्याविषयीचे माहितीचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.